वार शुक्रवार, अनाहत चक्राला सक्षम करण्याचा आजचा दिवस. शरीरामधले चौथे अतिशय महत्त्वाचे चक्र, ज्याचे स्थान आहे छातीच्या मध्यस्थानी, वायुतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, वायुतत्वाची देवता श्री हनुमानजी, जे सूक्ष्म स्वरूपामध्ये विविध वायूंच्या प्रकाराद्वारे आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. वायूंचे विविध प्रकार: प्राणवायू, अपानवायू, समानवायू, उदानवायू, व्यानवायू आणि त्याचे उपवायू. या सगळ्यांना आपण संतुलन करण्यासाठी वायूची देवता श्री हनुमानजी यांचं स्मरण करून या चक्रावर रेकीची साधना करतो. शिवशक्तीचे स्थान असलेले हे चक्र, कल्पनेमधून आपण छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करतो आणि त्याद्वारे आपण मूळ बीजमंत्र यम आणि बाकी उपबीजमंत्र याचं उच्चारण करतो. त्यामुळे ह्या चक्राची जागृती होऊन ह्या चक्रामध्ये जर काही अडथळे येत असतील, वायूच्या रिलेटेड आपल्या शरीरामध्ये जर काही त्रास होत असेल, वायूचं असंतुलन असेल आणि इथले सूक्ष्म अवयव म्हणजे जसे की आपले हृदय, फुफ्फुसे, श्वसनाचे त्रास, त्याचबरोबर विविध त्रास जर आपल्याला काही होत असेल, तर ते त्रास कमी करण्यासाठी या चक्रावरची साधना खूप उपयुक्त ठरते. रेकी साधकांनी रेकीची प्रार्थना म्हणून वायुतत्वाची देवता श्री हनुमानजी यांचं स्मरण करून बीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे. कल्पनेमधून इथे 12 पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या हिरव्या रंगाच्या फुलाच्या मधल्या गाभ्यावर आहे यम बीजाक्षर आणि बाकी इतर पाकळ्यांवर आहे बाकी उपबीजमंत्र. त्याचं उच्चारण केल्याने इथे तुम्हाला कंपनं तयार होऊन ह्या वायुतत्वाची भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतातच. प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि मग सावकाश श्वास सोडत मूळ बीजमंत्र आणि उपबीजमंत्रांचं उच्चारण करायचं आहे. रेकी ही वैश्विक शक्ती, जी ओम रूपी या शरीरामध्ये आपण कल्पनेमधून आपल्या शरीरभर वाहत आहे अशी कल्पना करतो आणि त्याद्वारे आपल्या शरीराची क्षमता वाढण्यासाठी मदत होतेच. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि मग बीजमंत्रांचं उच्चारण करा. मकार रूपी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. यम यम ह्या मूळ बीजमंत्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बाकी बीजमंत्रांचं आपण उच्चारण करणार आहोत. कम खम गम घम चम छम जम झम तम थम त्रम टम ठम या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. वायूची देवता श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार, या क्षणाचे खूप आभार. समोरच्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप खूप आभार. प्रत्येक श्वासाचे खूप आभार.